उपस्थित आहेत, त्यांच्या समेत असलेला त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे आणि निगोजे नगरीचे सर्व ग्रामस्थ सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, संघ मालकांचं आणि सर्व मान्यवरांचं श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे ग्रामस्थांच्या वतीनं, संतोष भाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष माननीय संतोष भाऊ सोपान शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य फुलपिच क्रिकेट स्पर्धा 2022 आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे व क्रिकेट खेळाडूंचे सहर्ष स्वागत करीत आहे. आयोजक श्रीनाथ क्रिकेट क्लब व समस्त ग्रामस्थ निगोजे तसेच श्री संतोष भाऊ सोपान शिंदे युवा मंच. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण सुरू करतो. प्रेक्षकांना आणि लहान मुलांना विनंती आहे, तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. सायकल वगैरे घेऊन कुणी मैदानाच्या आतमध्ये येणार नाही. तसं जर काही कृत्य आढळलं, तुमची सायकल या ठिकाणी जप्त केली जाईल. सामन्याला देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती, आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. 11 स्टार पारगाव संघ आपला 12th मॅन पाठवा. गोलंदाज जीवन. पहिला चेंडू फुलर लेनचा होता, सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतायत, तोपर्यंत एक सिंगल, ती मात्र मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी देखील आपण पाहतोय 11 स्टार पारगाव संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज होता, एक सिंगल मैदानात घेतली, संघाचं खातं मात्र उघडले, अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन होत आहे. फुलर लेनचा चेंडू होता, सुंदर फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवला गेलाय. पहिला 2 चेंडूवरती 2 सिंगल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेश ढोबळ्याने गणेशला देखील आपण पाहतो मैदानावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 ताकदवान प्रतिस्पर्धी संघादरम्यान सामना आपण पाहतोय. 2 चेंडूवरती 2 धावा त्या मात्र मैदानावरती आल्यात. पहिले षटक सुरू आहे, पॉवर प्लेचं जीवन. फुलर लेनचा चेंडू होता, फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, टेकन, व्हेरी गुड कॅच, विकेटचं पतन, पहिला धक्का, पहिला गडी बाद. ऋषिकेश ढोबळे बॅक टू दी पवेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सातत्यानं दबाव बनवण्याचा प्रयत्न वाडा टीम कडनं, तो मात्र बॅटिंगसाठी मैदानात येईल. ऋषिकेश ढोबळेच्या रूपाने एक मोठा धक्का प्रतिस्पर्धी टीमला इथे मात्र दिलाय. एक मोठा आदर आणि एक मोठा करंट इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. ऋषिकेश ढोबळेला आपण सातत्यानं धावा बनवताना पाहिलं, गेली कित्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर तो सातत्यानं धावा बनवताना पाहायला मिळालाय आणि त्याला रोखणं वाडा टीम समोर एक मोठं आव्हान होतं आणि तिथे आपण पाहतोय जीवन भांगेना त्याला मात्र बाद केले. नवीन फलंदाज आदिनाथ. फुलर लेनचा चेंडूचा फटका मात्र सजवलाय, गॅप खूप मोठा आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडूवरती झेपवलाय, चेंडू अडवलाय आणि तिथे क्षेत्ररक्षण केले गेले. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक पहिला मैदानावरती 1 गडी बाद, 4 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहे. सकाळपासून आपण मैदानाच्या आतमध्ये या मैदानाचा आढावा घेतला. या स्पर्धेमध्ये दिवस क्रमांक 3 मध्ये जर तुम्ही पाहिलं गेलं, प्रथमतः बॅटिंग करणारा एकही संघ आजपर्यंत मैदानावरती या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये जिंकताना, विजय होताना पाहायला मिळालाय. सुंदर क्षेत्ररक्षण आहे, चेंडू मात्र अडवला गेलाय, एक सिंगल, ती मात्र मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावामध्ये ज्या संघानं बॅटिंग केली, दुसऱ्या डावामध्ये ज्या संघानं फलंदाजी केली, ते संघ आज आपल्याला विजय होताना पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं, दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं, तिसऱ्या मॅच मध्ये देखील तेच पाहिलं आणि या मॅच मध्ये काय कारनामा केले जाईल ते आपण पाहणार. चेंडू अडवला गेलाय, धावबादची संधी आणि फलंदाज धावबाद, विकेटचं पतन, फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है
आज जर आपण पाहिलं तर दिवसभराच्या सत्रामध्ये गुणलेखक किरण येवले आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. एकही संघ अर्धशतकी धावा तो मात्र बनू शकला नाही. 50 धावा कोणत्या टीमला पण सहजासहजी बनवताना पाहायला मिळाला नाही. परंतु काल सायंकाळचं सत्र जर तुम्ही पाहिलं असेल 4-4 षटकामध्ये 80-85 धावा या मैदानानं पाहिल्यात. 4-4 षटकामध्ये आपण 80-85 बनवले गेल्यानंतर त्याचे पाठलाग देखील पाहिलेत. परंतु आज इथे आपण पाहतोय त्या प्रकारचं समीकरण थोडंसं वेगळं आहे. आजचं चित्र वेगळं आहे. आजचं आपण पाहिलं तर सातत्यानं हवामानाने वातावरण देखील थोडंसं क्लायमेट देखील चेंज होतं. कधी ऊन पाहायला मिळते, कधी सावल्या पाहायला मिळतात. आणि गोलंदाजीच्या मार्फत गोलंदाज प्रथमेश खंडे स्लोवर वन चेंडू होता, धीम्या गतीने टाकलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. अशफाक शेखला आपण पाहू शकाल बॅटिंगसाठी तो मैदानात आहे. स्ट्राईकवरती बॅटिंग करेल तर प्रथमेश खंडेचा पहिला डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटक क्रमांक 2 मैदानात सुरू झालाय आणि दुसऱ्या षटकातील पहिला डॉट बॉल तो मैदानात आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. अशफाकच्या बॅटमधून चेंडू केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. 11 धावा धवपलकोत आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. अखूट टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला मिड विकेटला फटका खेळला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. झेल टिपलाय विठ्ठल भागवतना. फलंदाज मैदानात बाद होईल अशफाक शेख. क्रिकेट म्हणजे चुकला तर संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं. फलंदाज देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये लागोपाठच्या विकेट पाहायला मिळतात. लागोपाठचे ब्रेक थ्रू मैदानात आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघांना या टीमवरती इथे आपण पाहिलं तर धावपलकोती धावा तर रोखल्यात, परंतु सातत्यानं विकेट मात्र मिळवल्या गेल्यात. सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करताना आपण पाहतोय गोलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं जीवन बांगेला. षटक क्रमांक 2 मध्ये प्रथमेश खंडे, उभरता उदयनमुख आणि नवजित सितारा. अखूट टप्प्याचा चेंडूचा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र अडवला जाईल. ऑन साइडला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे विठ्ठल भागवत. एक सिंगल मैदानातील एका धाव्याने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपलकोती धावा देखील आपण पाहतो बनवले गेल्यात. 12 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. सन्मान्य नवनाथ भाऊ येळवंडे सरपंच साहेबांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. कोणत्याही खेळाडूंना लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक सरपंच नवनाथ भाऊ येळवंडे यांच्या वतीनं आहे. सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं मनोजदादा दाभाडे यांच्या बॅटमधून लागोपाठचे 3 षटकार आले होते. प्रेक्षकांची मन जिंकणारा खेळ त्यांच्या वतीनं देखील आपण सातत्यानं पाहिलाय. इथून पुढे जर लागोपाठचे 3 षटकार या मॅच मध्ये कोण खेळत असेल सरपंच नवनाथदादा येळवंडे यांच्या वतीनं 1000 रुपये आहेत. बाळा शिवाळीसाठी चेंडू होता. अखूट टप्प्याचा पडबार. शरीरावरती चेंडू आदळतो, डोक्याला चेंडू लागतोय. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचे षटक मैदान ते सुरू आहे. 12 धावा धवपलकोत आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. बॅटिंगला आलेला फलंदाज ऋषिकेश ढोबळे बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये आदिनाथ देखील बाद झालाय. अशफाक शेखला देखील आपण बाद होताना पाहिले. गणेश बारवे आणि बाळा शेवाळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजीच्या मार्कोती गोलंदाज प्रथमेश खंडेचा भन्नाट वेग. आज काय गोलंदाजी प्रथमेश खंडे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले. सुंदर कमबॅक. षटकार गेल्यानंतर विकेट टू विकेट त्यांना मारा केला. फलंदाजांना थांबवले. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदान ते संपलं गेलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 12 धावा. 12 रन लॉस ऑफ 3 विकेट. 2 षटकांचा खेळ संपलाय. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. उद्योजक बाळाप्पा वाघेरे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. नावात तुमच्या दम आहे. जिथं तिथं तुमचा जम आहे. तुम्हा बघून होते बत्ती
पॉवरफुल दारूबाब हायले पॉवरफुल. गणेश वाडेकर साहेब या संघाला लीड करतात. लीडिंग फ्रॉम फ्रंट आहेत. नेतृत्व आणि कर्तृत्व त्यांच्या खांद्यावरती आहे. पोलीस सब इन्स्पेक्टर PSI संदीप पांडोळे साहेबांना मैदानाच्या आतमध्ये घेऊन आहेत. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 नव्हे तर 5 पोलिसांना एकत्रित करत तो संघ मैदानाच्या आतमध्ये घेऊन आले. स्वतः वाडेकर साहेब महाराष्ट्र पोलीस आहेत. अश्वजित सोनोने, बंटी सोनोने महाराष्ट्र पोलीस आहेत. संदीप पांडोळे PSI आहेत. मंगेश कदम महाराष्ट्र पोलीस आहेत. आकाश केदारी महाराष्ट्र पोलीस आहे. आणि सातत्यानं आपल्या खेळाडूंना पोलीस भरतीमध्ये नेहमीच सातत्यानं मार्गदर्शन करत संदीप पांडोळे साहेबांनी देखील सातत्यानं खेळाडूंना घडवण्यामध्ये मोलाचा आणि खारीचा वाटा उचललाय. आज आपण त्यांना या टीम मध्ये पाहतोय. गोलंदाज जीवन भांगे. फुलटा चेंडू होता, सरळ बॅटनं केलाय. लॉंग ऑन डीप मिड विकेटला चेंडू पोहोचेल. 1 टप्पा घेत सीमा पार. 4 धावा, चौका. पाहुनी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. चौकार देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकृती धावा देखील बनवले जात आहेत. 16 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. यावेळी चेंडू खेळलाय. फटका मात्र सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल तिथे मात्र सुटला गेलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 17 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहे. उद्या सकाळच्या सत्रामध्ये पोलीस 11 विरुद्ध पत्रकार 11 हा सामना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. पत्रकार बांधवांना देखील तुम्ही खेळताना पाहणार आहात. महाराष्ट्र पोलीस साहेबांना देखील आपण या स्पर्धेच्या वतीने निमंत्रण दिले. एक प्रेक्षणीय मॅच, एक एक्झिबिशन सामना तो आपण या ठिकाणी उद्या या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना तो मात्र खेळणार आहोत. पोलीस 11 विरुद्ध पत्रकार 11 तो सामना आपण मैदानाच्या आतमध्ये उद्या पाहणार आहोत. परंतु सुरू असणारा सामना एक रंगतदार सामना तो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पारगाव शिंगवे विरुद्ध वाडा, खेड विरुद्ध आंबेगाव हा सामना मैदानाच्या आतमध्ये. 2 अतिशय जवळचे तालुके एकमेकांच्या समोर आहेत आणि 2 ताकदवान टीम प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधात आहेत. जीवन भांगे गोलंदाजीच्या मार्कवर. फुलर लाईनचा चेंडू होता. सुंदर फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू मात्र अडवला गेलाय. अश्वजित सोनोने बंटीला आपण त्या ठिकाणी पाहतोय. महाराष्ट्र पोलीस आहे, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहे. आज क्षेत्ररक्षण करताना इथे त्याची धावपळ ती आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळ कोणती हवा देखील आपण पाहतो बनवले गेल्यात. 19 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज जीवन भांगे. तिसऱ्या क्रमांकाचे षटक तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. वैयक्तिक दुसरं षटक आहे. बाळाशेवाळीसाठी चेंडू होता. भन्नाट वेगाचा चेंडू आणि पंच कळवतायत. व्हाईट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 3 मैदान ते सुरू आहे. 20 धावा त्या मात्र धावपल कोणते बनवल्या गेल्यात. गणेश वाडेकर साहेबांना देखील आपण पाहू शकाल विकेटच्या पाठीमागे. जीवन भांगे षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करेल. फुलर लाईनचा चेंडू होता. सुंदर चेंडू मात्र खेळलाय. अलॉंग द कार्पेट फटकाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती आपण पाहतोय संदीप पांडोळे साहेब तिथे मात्र चेंडू अडवतायत. तोपर्यंत एक सिंगल ती मात्र मैदान होते आहे. पोलीस सब इन्स्पेक्टर PSI पदावरती कार्यरत असताना सातत्यानं स्वतःचा फिटनेस मात्र त्यांनी कायम ठेवलाय. सकाळच्या सत्रामध्ये दररोज आपण पाहिलं तर 5 ते 6 किलोमीटर रनिंगचा प्रवास असतो. सायकलिंग देखील आपण संदीप पांडोळे साहेबांच्या माध्यमातून सातत्यानं पाहिल्यात आणि कित्येक मॅरेथॉन मध्ये देखील आपण पाहिलं तर पारितोषिक मिळवताना संदीप पांडोळे साहेबांना आपण पाहिले आणि आज आपण पाहतो या टीम मध्ये ते इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहे. संतोषभाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीने आपण त्यांचा विशेष सन्मान देखील संपन्न केलाय. फुलटा चेंडू होता. ऑन साइड मिड विकेटला उंच पुरा गगनचुंबी षटकार. 6 धावा. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपल कोणती हवा देखील आपण पाहतो बनवले गेल्यात. 27 रन ऑन अ स्कोर कार्ड. 27 धावा त्या मात्र धावपल कोणते आहे. खूप मोठं आक्रमण या षटकामध्ये आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांचा विचार केला. चौकार षटकार थोडेसे दुर्मिळ झाले होते, थोडेसे कमी जाणवत होते. असं वाटलं होतं की प्रेक्षकांना षटकार चौकार गायब झालेत की काय, आज गोलंदाजांसाठी खेळपट्टी प्रेमात पडली की काय, की गोलंदाज इथे कमबॅक करताना पाहायला मिळतील. परंतु गणेश बारवेचे ट्रेडमार्क ते आपल्याला पाहायला मिळत आहेत.
फुलर लेनचा चेंडू होता, सुंदर चेंडू मैदानावरती टाकलाय, कुठल्या प्रकारची धाव नसेल, एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक संपला जाईल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9.00च्या सरासरीनं 27 रन 27 धावा त्या मात्र धावपल होत्या. 3 गडी बाद. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. उद्योजक बाळाप्पा वाघेरे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. हा नावात तुमच्या दम आहे, जिथं तिथं तुमचा जम आहे. तुम्हा बघून होते बत्ती गुल, तुमचा रुबाब हायले पॉवरफुल. सत्तावीस धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतो मैदान ते संपलं आणि षटक क्रमांक 4 ला मैदान ते सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज महाराष्ट्र पोलीस सब इन्स्पेक्टर PSI संदीप पांडोळे साहेब गोलंदाजीच्या मार्गावरती आहे. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल धावा देखील आपण पाहतो बनवले गेल्यात. 31 धावा त्या मात्र स्कोर कार्ड आहे. जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये टाका. 31 धावा धावपल ते बनवले गेल्यात. 31 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. 4थ्या क्रमांकाचं षटक ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. नवनाथ भाऊ येळवंडे यांच्या वतीने देखील पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 षटकांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक नवनाथ भाऊंच्या वतीने आहे. लागोपाठचे 3 षटकार 1000 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. जुना बॉल मैदान ती टाका. धावपल खोते आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतो बनवले गेल्यात. 31 धावा त्या मात्र स्कोर कार्ड ते आहे. षटक क्रमांक 3 संपलाय. षटक क्रमांक 4 ला झाली सुरुवात. खूप मोठं आक्रमण आपण पाहतोय संदीप पांडोळे साहेबांच्या गोलंदाजीवरती. पहिला चेंडू आपण पाहतो इथे मात्र चौकार खेळलाय. बाळा शेवाळीच्या बॅटमधून एक फटका तो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. आंबेगाव तालुक्यातील असणारा आंबेगाव एक्सप्रेस या नावाने सातत्यानं तो ओळखला जातो. क्रिकेट खेळत असताना गोलंदाजीतून सुरुवात केली, परंतु एक अष्टपैलू खेळाडू म्हणून गुणवत्तापूर्ण खेळाडू तो आपण पाहिला. या वेळचा चेंडू भन्नाट वेगाचा होता. अक्कूट टप्प्याचा चेंडू आणि तिथे डॉट बॉल आहे. डावे एसटीवरतून चेंडू येताना पाहायला मिळते. पंच कळवतात. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4थ्या क्रमांकाच्या षटकामध्ये संदीप पांडोळे साहेब टू बाळा शेवाळे. प्रसाद शेवाळे त्याचं खरं नाव आहे. टोपण बाळा या नावानं तो ओळखला जातो, परंतु सातत्यानं क्रिकेटच्या मैदानात चांगली कामगिरी करणारा आणि आपल्या कामगिरीचा धूमधडाका दाखवणारा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. फुलर लेनचा चेंडू होता. बॅटची कडे चेंडू खेळलाय. शॉर्ट थर्डमॅनला एक सिंगल नाही. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोणती धावा देखील आपण पाहतो बनवलं जात आहे. 32 रन 32 धावा त्या मात्र स्कोर कार्ड ते आहेत. 4थ्या क्रमांकाचे षटक मैदान ते सुरू आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 32 धावा त्या मात्र धावपल कोणते बनवल्या गेल्यात. संदीप पांडोळे साहेब 3 चेंडू टाकतात. 5 धावा खर्च करतायत. एक डॉट बॉल देखील मैदानात आलाय. एक चौकार देखील आलाय. जीवन भांगेची 2 षटकं आपण पाहिली. प्रथमेश खंडेचं एक षटक देखील आपण पाहिलं. गोलंदाजांनी अतिशय भन्नाट कामगिरी ती आपण मैदानाच्या आतमध्ये करताना पाहिली. प्रथमेश खंडेनं सुंदर गोलंदाजी केली. एक षटक हाताळत असताना आपण पाहतोय खर्च केला. 7 धावा त्यानं खर्च केला, तर फलंदाज एक गडी त्यानं मात्र बाद केला गेलाय. जीवन भांगेची 2 षटकं देखील आपण पाहिली. 2 षटकामध्ये देखील त्यानं कमी धावा खर्च केल्या. 19 धावा खर्च करत त्यानं मात्र फलंदाज बाद केलेत. 2 गडी त्यानं देखील बाद केलेत. यावेळी चेंडू मात्र खेळलाय. फटका फसतोय. बॉल हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जेल तिथे मात्र सुटला गेलाय. अश्वजित सोनोने बंटीकडनं चुकी होते आणि चुकीचा मोबदला धावांच्या रूपाने आहे. 2 धावा मैदानात येतात. चेंडू लागलाय का पा. पाणी लागत असेल तर पाणी घेऊन जा. अतिरिक्त खेळाडू विनंती असेल पाणी घेऊन जा. ऊन भरपूर आहे. चेंडू मला वाटते तोंडावरती लागलाय, त्यामुळे विनंती अतिरिक्त खेळाडू पाणी
दिवसामध्ये ज्या प्रकारे सेकंड राऊंडचे लॉट्स आहेत त्या प्रकारे आज देखील असतील. अखूट टप्प्याचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप फाईट बॉल तो मैदानावरती आहे. अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. 35 धावा धपलकोते बनवले जात आहेत. षटक क्रमांक 4 मैदानावरती आहे. संदीप पांडोळे साहेब गोलंदाजी करतात. बॅटिंगसाठी गणेश बारवे आंबेगाव तालुक्यातील शिंगवे पारगावचा एक धडाकेबाज फलंदाज. खूप चांगली बॅटिंग तो करतो. आज देखील आपल्याला अपेक्षा असेल. यावेळेचा चेंडूचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सेल तिथे मात्र सुटला गेलाय. एक चुकी मैदानाच्या आतमध्ये होत्या आणि चुकीचा मोबदला 2 धावा त्या मात्र मैदानात घेतल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकोती धावा देखील बनवल्या गेल्यात. 37 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होत्या आहेत. लागोपाठची जीवदान आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गणेश बारवेला आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 झेल त्याचे मात्र सुटले गेले. सुरुवातीला संदीप पांडोळे साहेबांकडे झेल सुटला. बंटी सोनवणे साहेबांकडे एक जीवदान. विठ्ठल भागवतकडनं एक चुकी. 3 झेल सुटलेत आणि 3 जीवदान आहेत. अखूट टप्प्याचा चेंडू होता. भन्नाट वेग तिथे मात्र दाखवलाय. एक डॉट बॉल. षटक क्रमांक मैदानात संपले गेले. बनबाऊंची घोषणा मुख्य पंच आणि स्कोर लेग पंच करतायत. षटक क्रमांक संपेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकोते आणि स्कोर कार्ड धावा देखील बनवले गेल्यात. 37 धावा त्या मात्र स्कोर कार्ड त्या आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. उद्योजक बाळाप्पा वाघेरे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. हा नावात तुमच्या दम आहे. जिथं तिथं तुमचा जम आहे. तुम्हा बघून होते बत्ती गुल. तुमचा रुबाब हायले पॉवरफुल. 37 धावा धावपलकोते आहेत. 37 रन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 मैदानात संपले. शेवटच्या षटकाला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं खर्च केल्या होत्या फक्त आणि फक्त 4 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये 7 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये जीवन भांगे 15 धावा. तर षटक क्रमांक 4 मध्ये संदीप पांडोळे साहेबांनी खर्च केल्यात 10 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा त्या मात्र स्कोर कार्ड त्या आहेत. शेवटच्या षटकाला सुरुवात होईल. 5व्या क्रमांकाचे षटक मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज महाराष्ट्र पोलीस आकाश केदारी साहेब गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. कशा प्रकारे गोलंदाजी असेल ते देखील आपण मैदानावरती पाहणार आहोत. 5वं षटक आहे. स्लॉगोर आणि डेतोर मध्ये गोलंदाज आकाश केदारी षटक क्रमांक 5 मध्ये. क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील आपण पाहतोय. न्यू स्टार क्रिकेट क्लब वाडा विरुद्ध 11 स्टार पारगाव हा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. दुपारचं सत्र एक शांत आणि संत वातावरण. अखूट टप्प्याचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. ऑन साइडला चेंडू पोहोचेल. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. बाळा शेवाळीच्या बॅटमधून नेल तडाकेबंद षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. बाळा शेवाळीच्या बॅटमधून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. विजयाचं इथे आपण पाहिलं तर धावपलकोती धावसंख्या देखील आपण पाहिलं तर आकडे बदलतील. 43 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होत्या. या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करण्या टीमला. स्लॉगर मध्ये आणि डेतोर मध्ये आक्रमण करणं गरजेचं आहे. या प्रकारचे फटके ते मात्र पाहायला मिळतील का. अखूट टप्प्याचा चेंडू होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करेल. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. बॅटची कडा घेत 4 धावा चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. सत्तेचाळीस धावा धावपलकोते आहे. एक षटकार एक चौकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा. इथे मात्र गोलंदाज खर्च करतोय आकाश केदारी. एक महागडे षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्लॉगर मध्ये आणि डेतोर मध्ये गोलंदाजीचा मार्क होत आहे आकाश केदारी. सातत्यानं विकेट टू विकेट मारा करणारा गोलंदाज. परंतु इथे शेवटच्या षटकात थोडासा महागडा ठरतोय. बाळा शेवाळे ऑन स्ट्राईक. प्रसाद आंबेगाव तालुक्यातील असणारा एक उभरता उदयोन्मुख सितारांचा कोहिनूर हिरा फुल पाठवलाय. अजून एक तडाका धूम धडाका षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार.
53 धावा धपलकोती बनवले गेल्यात. आकाश केदारी पुन्हा एकदा यावेळी चेंडू मात्र खेळलाय. फटका फसतोय. बॉल हवेत असेल. झेल टिपला जाईल का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली. जीवन भांगे झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. प्रसाद शेवाळे अर्थात बाळा. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. ऋषी चांगण तो मात्र बॅटिंगसाठी आलाय. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या क्रमांकाचं सुरू आहे. 3 चेंडू 16 धावा आल्या होता. 2 षटकार 1 चौकार बाळाच्या बॅटमधून आला. खूप मोठं आक्रमण केलं होतं. प्रेक्षकांना असं वाटलं होतं की एक महागडं षटक ते मैदानाच्या आतमध्ये असेल आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या जातील, धावा बनवल्या जातील, परंतु प्रतिस्पर्धी संघाला अजून एक धक्का तो मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. बाळा शेवाळेच्या रूपाने फलंदाज बाद झालाय. चौथा फलंदाज बाद होतोय तर नवीन फलंदाज ऋषी चांगण तो मात्र नॉन स्ट्राईकला. गणेश बारवेला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. फुलर लेनचा चेंडू होता. बिग हिट केलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. 59 धावा धपलकोत आहे. भलं मोठी धावसंख्या इथे आपण पाहतो मैदान उभा करतोय. 11 स्टार पारगाव शिंगवे. आतापर्यंत आजच्या दिवसभरातील हायेस्ट स्कोर मैदानात आलाय. अजून एक फटका सजवलाय. बॉल मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल तिथे मात्र टिपलाय. फलंदाज बाद होईल. षटक क्रमांक संपेल. षटकाची समाप्ती आणि बनवल्या गेल्यात 59. विजयासाठी बनवायच्या 60 धावा. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. एकूण 60 बनवले गेल्यात. विजयासाठी 60 धावांचं आव्हान देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ठेवले गेले. एक इनिंग डाव संपला. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहतो मैदान ती सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण करणारी टीम 11 स्टार पारगाव शिंगवे. एका लाईनीत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाणार आहात. खेळाडूंना विनंती आहे, स्पर्धेची काय शिस्त आहेत, काय रूल्स आहेत, काय नियम आहेत, त्याला फॉलो करणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातील क्रिकेट आपण खेळतोय आणि ग्रामीण भागातील एक गाव एक संघ यासाठी तुम्हाला एक खूप मोठं व्यासपीठ आहे. 1,51,000 रुपयांचं पारितोषिक आपण स्पर्धेसाठी ठेवलंय. संतोष भाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीने आपण आयोजन पाहतोय. त्यामुळे विनंती आहे, एका लाईनीत तुम्हाला जाणं गरजेचं आहे. एका लाईनीत मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारी टीम जाईल. तर बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील विनंती असेल, आपण 2 आघाडीचे बॅट्समन पाठवा. सामना तो आपण या ठिकाणी सुरू करतोय. न्यू स्टार क्रिकेट क्लब वाडा. तुम्ही डगआउटचा ताबा घ्या. एकतर तुम्ही पलीकडे डगआउट, तिकडे काय इकडे काय. मला वाटतं आता तुम्ही पलीकडच्या डगआउटला बसलं तरी बंधनकारक आहे. प्रतिस्पर्धी संघ या डगआउटला आहे, त्यामुळे विनंती असेल तुम्ही समोरच्या डगआउटला बसून घ्या. 59 बनवल्यात आणि विजयासाठी 60 धावा त्या मात्र बनवायच्यात. 30 चेंडू आणि 60 धावा. काहीसं सोपं तर काहीसं अवघड असं आव्हान आहे. अवघड म्हणता येणार नाही, परंतु आजचा दिवसभराचा आढावा घेतला तर अवघड म्हणायला काय हरकत नाही. आतापर्यंत कमी धावसंख्येवरती सामने आपण पाहिले त्यांनी हा थोडासा जास्त स्कोर कार्ड इथे मात्र आजच्या दिवसभरामध्ये बनवलाय. आजच्या दिवसभरातील सर्वोच्च धावसंख्या बनवणारा संघ नाव आहे 11 स्टार पारगाव शिंगवे. बनवतोय 59 आणि पाठलाग करायचा आहे 60 धावांचा. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण करतोय. शेळपिंपळगाव संघाचे संघनायक आलेत. दुसऱ्या बाजूला कालिदास भाऊ येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघाचे कॅप्टन देखील येत आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही टॉस करतोय. टॉस करण्यासाठी विनंती असेल
गुरुदत्त साऊंड सिस्टीमचे ओनर आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती आपण त्यांनी घेऊन गेलेत आणि त्यांचा आवाज देखील आपण या ठिकाणी ऐकतोय. शिरूर तालुक्यातील कोंडापुरी परिसरातील असणारा आवाज आहे, परंतु सातत्यानं पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आपण घुमताना पाहिलाय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. दुसऱ्या फेरीतील सामने 6 षटकांचे असतील. टॉस जिंकलाय प्रथमतः कालिदास भाऊ येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले जे हनुमान क्रिकेट क्लब शेळपिंपळगाव संघाला. दुसऱ्या फेरीचा सामना 6 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टननी नोंद घ्यावी. गणेश मोहिते आणि मनोजदादा दाभाडे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि पुन्हा एकदा ऐकूयात नरेश ढोमे सरांना. एक चांगली मॅच, दोन जबरदस्त प्रतिस्पर्ध्यांमध्ये आपण या मंचावरती मॅच बघतोय. न्यू स्टार वाडा विरुद्ध 11 स्टार पारगाव. आंबेगाव आणि खेड तालुक्यातील दोन संघ एकमेकांच्या समोर उभे राहिलेत. 11 स्टार पारगाव संघानं विजयासाठी 60 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. न्यू स्टार वाडा संघासमोर ऋषी ढोबळे गोलंदाजी मार्कवरती. भाल्या या नावाने खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये चिर परिचित असा खेळाडू आहे. विशेष म्हणजे अत्यंत कमी वयामध्ये ज्या खेळाडूनं मोठी गुणवत्ता दाखवली तो म्हणजे ऋषी ढोबळे. तर गेले अनेक वर्ष, म्हणजे मी तर साधारणतः 15 वर्ष बघतोय गणेश वाडेकर साहेबांना. अश्वजित सोनवणे साहेब नॉन स्ट्राईक एंडला आहे. 2 पोलीस अधिकारी मैदानामध्ये फलंदाजी करतायत. तर ऋषी ढोबळे हा उमदा 23 वर्षाचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू हवेमध्ये आहे, तिथे क्षेत्ररक्षक पाहायचंय. अक्षय असावा चेंडू अडवतोय, मिळेल 1 धाव. धावफलकाला सुरुवात झाली. शांतपणे गणेश वाडेकर साहेबांनी 1 धाव घेतली. जास्त रिस्क घ्यायची नाही. 60 धावा 5 षटकांमध्ये बनवायच्यात. 12 धावांची सरासरी आहे. हे मैदान फलंदाजीसाठी अत्यंत पोषक आहे. कालपर्यंतचा इतिहास आपल्याला माहित आहे आणि त्यामुळे गोलंदाजांचं खरं तर इथे कौशल्यपणाला लागणार आहे आणि त्यात समोर गोलंदाज आहे तो म्हणजे ऋषी ढोबळे. खरं तर वेगावरती भर देण्यापेक्षा टप्प्याच्या अचूकतेवरती भर देतो ऋषी ढोबळे आणि अचूक टप्पा टाकण्याबरोबर चेंडूला फिरवतो दोन्ही बाजूनं भोवऱ्यासारखा गरगर. पाहायचं या मैदानामध्ये आज ऋषी ढोबळे काय कमाल करले. समोर बंटी सोनवणे तथा अश्वजित सोनवणे साहेब. ओ हो बॅकफुटला जात ड्राईव्ह केला चेंडू आकाशामध्ये उंच आणि तिथे 1 टप्पा घेत की पहिल्या टप्प्यासाठी 1 टप्पा घेत सीमारेषे बाहेर मिळतायत 4 धावा. 5 धावा धावफलकावरती. सरळ बॅटनं खूप चांगली फटकेबाजी करतात या विकेटवरती आपण पाहिलंय. विशेष म्हणजे विकेटच्या अगदी खोलीचा सुंदर फायदा घेतला. गार्डच्या तो खूप मागे गेला. यापुढे तुम्हाला माहिती आहे का खेळाडूला विकेटच्या बाहेर जाता येणार नाही फटका खेळण्यासाठी. इथून पूर्वी आपण बघत होतो की एखादा फलंदाज शफल व्हायचा, कधी कधी ऑफस्टम्पच्या इतक्या बाहेर यायचा आणि तिथून फटका खेळायचा. आता तसं करता येणार नाही. जर एखादा फलंदाज विकेटच्या बाहेर आला फटका खेळायला तर तो बॉल डेड घोषित केला जाणार आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून असे नवीन नियम क्रिकेटमध्ये आलेले आहेत. एखादा खेळाडू जर विकेटवरच आहे आणि चेंडू जर विकेटच्या बाहेर पडत असेल पहिल्या टप्प्यासाठी तर तो नो बॉल घोषित केला जाणार आहे. याबरोबरच एक चांगला फटका आखूट टप्प्याचा चेंडू होता. टप्पा खूपच अलीकडे टाकला आणि त्याचा खरपूस समाचार घेतला अश्वजित सोनवणे साहेबांनी. धावफलकावरती 4 धावांची होईल वाढ. चौकाराबरोबरच धावफलक आपण बघू शकतो 9 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. 1 चेंडू निर्धाव आहे. बाकीच्या सगळ्या चेंडूवरती स्कोर आलेला आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आखूट टप्प्याचे चेंडू अत्यंत सोपे ठरलेले आहेत फलंदाजाला खेळताना. एक तर 10x बॉल आहे आणि त्यामध्ये टेनिस आपण पाहतो सिमेंट विकेट आहे. या 2 गोष्टी खरं तर गोलंदाजांसाठी अत्यंत अवघड असतात आणि त्यात 11 स्टार पारगाव संघाने आघाडीचे षटक एका स्पिनर गोलंदाजाला दिले. यावरून डेअरिंग मार्टिन क्रो नावाचा दीपक पटेल नावाचा एक गोलंदाज होता. मार्टिन क्रो संघनायक होता आणि त्यानं दीपक पटेलला पहिलं षटक दिलं होतं स्पिनरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. इथे चेंडू पुन्हा एकदा मिळतील 4 धावा. या षटकातला 3रा चौकार
धावफलक पुढे पोहोचेल 13 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना 13 स्पिनरनं सुरुवात करणं खरं तर त्या अगोदर हे कोणाला मान्यच नव्हतं. कुणीही संघांनी हा निर्णय घेतला नव्हता. पहिल्यांदा तो निर्णय घेतला होता मार्टिन क्रोन आणि त्यावेळेस दीपक पटेलला आपण पाहिलं होतं पहिलं षटक टाकतात. त्यानंतर निश्चित अनेक वेळा भारतीय खेळाडू देखील तुम्हाला पहिलं षटक टाकताना बघायला मिळाले. यानंतर आपण पाहतोय ओहो अश्वजित सोनवणे साहेबांचा पुन्हा एकदा तडाखा स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि तिथे पहिला फलंदाज होईल बाद. अश्वजित सोनवणे बाद. 1 विकेट. धावफलकावरती 13 धावा. पहिलं षटक अजून सुरू की संपलंय? पहिलं षटक संपलेलं आहे. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये न्यू स्टार वाडा. 11 स्टार पारगाव संघाकडून प्रचंड अनुभव असलेला खेळाडू गोलंदाज जमीर शेख मैदानामध्ये येतोय. वयाच्या 15व्या वर्षापासून तुम्ही जमीर शेखला मैदानावरती मी बघतोय. जवळपास गेली 20-22 वर्ष तो मैदानामध्ये क्रिकेट खेळतोय. मोठा प्रदीर्घ अनुभव आहे आणि अजूनही गोलंदाजीतली धार कायम आहे. अजूनही धार कायम आहेत. पुन्हा एकदा तो राऊंड द विकेट गोलंदाजी करणार आहे. विशेष म्हणजे जमीर शेखला मी मोस्ट ऑफ राऊंड द विकेट गोलंदाजी करताना बघितलंय. इथे देखील तो राऊंड विकेट येतोय आणि आखूड टप्प्याचा चेंडू खर तर फसलेला टप्पा आणि त्यावरती घेतलेला खरपूस समाचार. मिळतायत 4. चौकाराबरोबर सुरुवात झाली. धावफलकावरती पुढे 17 धावा. 60 धावा म्हणजे काही मोठं लक्ष नाहीये. विजयोत्सव साजरा करायचे ते लक्ष नाहीये. 60 धावा म्हणजे काही अर्जुनाचा मत्स्यभेद नाहीये. इथे या धावा या मैदानामध्ये सहज ओलांडल्या जाऊ शकतात. 4 षटकांच्या मॅच मध्ये 80 धावांचा खुर्दा उडताना आम्ही बघितलेला आहे. तर इथे 5 षटके 60 धावा. इथे 11 स्टार पारगाव संघाला मेहनत घ्यावी लागेल. विशेष म्हणजे युक्तीने खेळावं लागेल. नवीन फलंदाजाचं नाव सांगा. इथे पाहिजे कव्हर ड्राईव्ह शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे सुंदर क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळाला. जीवननं पहिला चौकार खेळला. त्यानंतर कव्हर ड्राईव्ह निश्चित वेगवान फटका खेळला होता. परंतु जीवन भांगे तिथे अडवला क्षेत्ररक्षकाने. इथे गणेश वाडेकर साठी टाकलेला चेंडू गुडलेन स्पॉट वरती होता. उजव्याच्या बाहेर सरळ जातो क्षेत्ररक्षक. आशपाकच्या हातामध्ये संघनायक आशपाक यष्टांच्या पाठीमाग. हा संघ गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मागे गेल्या अनेक वर्षांपासून पारगावचा 11 स्टार हा संघ क्रिकेटमध्ये 20-25 वर्षापासून 11 स्टार हा संघ क्रिकेट क्षेत्रामध्ये आहे. इथे मिळतायत 4 धावा. टप्पा चुकला की विस्फोट ठरलेला असतो. त्यामुळं टप्पा योग्य टाकणं हे गोलंदाजांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. परंतु या विकेटवरती टप्पा राखणं हे अत्यंत अवघड आहे. जिकिरीचं झालेलं आहे. धावफलकावरती आहेत धावा 23. इथे 6 धावा. 22 + 6 28 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये अजून सुरू आहे. गणेश वाडेकर साहेब एक अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी करताना मी अनेक वेळा पहिलं षटक फलंदाजी करताना सलामीला गणेश वाडेकर साहेबांना बघितलेला आहे. आजही गेले अनेक वर्षांचा अनुभव मोठा आहे. परंतु ते कौशल्य ती प्रतिभा आजही कायम आहे. हे का शक्य होते? खेळाडू 20-20 25-25 वर्ष क्रिकेट का खेळतात? तर त्या पाठीमागे त्यांची निष्ठा आहे, त्यांचा सराव आहे आणि त्यांची विशेष म्हणजे क्रिकेट विषयी रुची आहे. याबरोबर चेंडू उंच आकाशामध्ये खेळलेला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे झेपावला. लॉंग लेग वरून फेक करतोय. 2 धावा गणेश वाडेकर साहेबांना. 2 धावे बरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 30 धावा आहेत.
षटक दुसरं या ठिकाणी संपलेलं आहे. जमीर शेखचं हे षटक आपण पाहिलं की कोणताही वाईड नव्हता, कोणताही नोंद नव्हता, शिस्तबद्ध गोलंदाजी केली परंतु टप्पे चुकले तिथे आणि 17 धावा तब्बल या षटकामध्ये वसूल केल्यात फलंदाजांनी. विशेष म्हणजे पहिल्या चेंडूवरती जीवन भांगेनं चौकार ठोकून सुरुवात केली, त्यानंतर एक चौकार एक षटकार गणेश वाडेकर साहेबांच्या बॅटमधून. बाउंड्रीज अडवणं हे महत्वाचं आहे. 5 षटकांची ही मॅच आहे, छोटी मॅच आहे, मात्र धावा आपण पाहिल्या तर अर्ध्या धावा मात्र 2 षटकामध्ये धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. पुढचे 18 चेंडू रोखायच्या त्या 30 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन बाळा शेवाळे, एक उमदा गोलंदाज, हा देखील अष्टपैलू गुणवत्ता धारण केलेला गोलंदाज आहे. अल्पावधीतच तो मोठ्या प्रकाश झोतामध्ये गेलेला आलेला आहे. मागच्या 7-8 वर्षांमध्ये बाळा शेवाळेला अनेक मातब्बर संघांमधून मागणी असते, तिथे खेळताना आपण पाहिले. आज परत एकदा तो या मैदानामध्ये दाखल होतोय. तर पाहिजे समोर जीवन भांगे सारखा एक कसलेला फलंदाज आहे. ज्यावेळेस चांगला गोलंदाज चांगला फलंदाज असं कॉन्टेस्ट होतं ना, त्यावेळेस मजा होते. खरं तर खेळाची उंची वाढत असते. आता बाळा शेवाळे समोर आव्हान आहे की धावा रोखायच्यात. जीवन भांगे आणि गणेश वाडेकर ही तर सुसाट सुटलेली जोडी आहे. खूप चांगला खेळ या जोडीने इथे उभा केलेला आहे. अश्वजित सोनवणेने खरं तर सुरुवात चांगली केली. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार खेळले, 12 धावसंख्येवरती अश्वजित बाद झालेला, परंतु त्यानंतर एक चौकार खेचत जीवन भांगेनं सुद्धा त्याच लईमध्ये सुरुवात केली. जिथं डाव सोडला होता अश्वजितनं तिथं जीवननं सुरू केलेला आहे. डाव्या हाताने ओर्ध विकेट, फ्लाईट दिली होती या चेंडूला, का दिली मात्र एक चांगला फटका आपण पाहू शकतो इथे खेळला. टप्पा चुकलेला आहे. फ्लाईट दिल्यानंतर चेंडू हा जमिनीवरती पडणं महत्वाचं असतं. तो जर फुलटॉस फलंदाजाच्या बॅटवरती जात असेल तर तो फटका अत्यंत सोपा असतो फलंदाजाला. इथे जीवन भांगेला अधिकचा फायदा घेता आला नाही, केवळ 1 धाव इथे मिळते. धावफलकावरती आपण बघू शकतो 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. न्यू स्टार वाडा बाळा, स्लोवर टाकलेला चेंडू होता. चेंडू फक्त फिरवायचा आहे बाळाला. वेगाच्या प्रेमात तो पडत नाही, टप्प्यावरती भर दिला त्याने आणि स्पिन वरती जास्त तो विश्वास ठेवतोय आणि त्याच आपण परिणाम इथं मैदानामध्ये बघितले की दोन्ही चेंडू हे स्लोवर वन होते. परत एकदा गणेश वाडेकर साहेब स्ट्राईक एंड वरती. बाळा शेवाळे तयार. इथे स्लोवर वन चेंडू, चांगला फटका लॉंग ऑफला, तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. या चौकाराबरोबरच धावफलक पुढे पोहोचेल. 35 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण देखील चांगल्या गोलंदाजी बरोबर अपेक्षित आहे. इथे खरं तर फलंदाजी करणं खूप सोपं आहे आणि अशा विकेटवरती एखादा क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण करत असेल तर गोलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन खराब करू शकतो. इथे पाहायचंय स्लोवर वन चेंडू होता, निमंत्रण दिलं होतं पुढे येण्याचं. जमीर शेख तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो देखील तितकाच चांगला आहे. हे अनुभवी खेळाडूंची ओळख आहे. अनुभव हा अत्यंत महत्वाचा असतो. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा, जमीर शेखकडे तो अनुभव आहे. गेले 20-22 वर्ष तो क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये योगदान देतोय. 11 स्टार खरं तर हे नाव जमीर शेख संघामध्ये येण्याच्या अगोदर होतं. त्याच्यानंतर त्या संघातला एकही खेळाडू या संघामध्ये दिसणार नाही आणि जमीर शेख आल्यानंतरही अनेक खेळाडू आले गेले, मात्र हे नाव कायम आहे. एक चांगला फटका, रिव्हर स्वीप, आडवा झाडू इथे मारला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. जीवन भांगेचा हा सनसनीत चौकार. जीवन भांगेला आपण बघतोय इथे फलंदाजी करत असताना. आडवा झाडू, स्वीप शॉट म्हटलं तर स्वीपर म्हणजे काय, पूर्वी रेल्वे स्टेशनवरती जे झाडू मारणारे कर्मचारी होते त्यांना स्वीपर म्हणायचं, स्वीपर. आणि ते झाडू जसा मारतात ना तसा फलंदाज फटका मारतो म्हणून त्याला स्वीप शॉट असं नाव दिलं गेलेलं आहे. आणि इथे कसा आडवा उलटा झाडू मारला खरं तर जीवन भांगेनं. झाडूचं एक कौतुक आहे, तो एकदा का चालला ना की भल्या भल्यांची सफाई करतो. धावफलकावरती 40 धावा. पंजाब मध्ये मागच्याच काही दिवसांमध्ये आम्ही बघितलेलं आहे झाडूनं किती सफाई केली.
या मैदानामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 40 धावा धावफलकावरती आहे, तर धावा रोखलेल्या आहेत. केवळ 10 धावा बाळा शेवाळेच्या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची गरज आहे. एक फलंदाज केवळ बाद झालेला आहेत. 9 फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत. या मॅच मध्ये निश्चित प्रकारे मजा येणार आहे. हे षटक महत्वाचं ठरेल जे ऋषी ढोबळेच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. अमोल बेंडाले या स्पर्धेच्या आयोजनामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका. अमोल बेंडाले यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. निघोजे ग्रामस्थ, श्रीनाथ क्रिकेट क्लब आणि हुतात्मा शिवराम हरी राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष युवा नेते संतोष दादा शिंदे युवा मंच यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं उभारणी करण्यात आलेली आहे. दुसऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. या अगोदरही गेल्या वर्षी आपण पाहतो निघोजे ग्रामस्थांनी अत्यंत सुंदर स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावर्षी पुन्हा एकदा अशीच एक स्पर्धा त्यांनी खेळाडूंच्या भेटीला, प्रेक्षकांच्या भेटीला आणलेली आहे आणि आपण गेले 3 दिवस या मैदानामध्ये क्रिकेटचा एक मोठा आनंद घेतोय. ऋषी ढोबळेच्या हातामध्ये चेंडू आहे. ऋषी ढोबळेचं पहिलं षटक तितकंसं फायदेशीर नव्हतं, परंतु आता धावा रोखाव्या लागतील. गणेश वाडेकर साहेब समोर. फुलर लेनचा चेंडू पायावरती आदळलेला आहे. थर्ड क्षेत्ररक्षक तिथे पाठीमागे आपण बघू शकतो. थेट यष्टांचा वेध घेतला, मात्र नेम चुकला तिथे. एक धाव गणेश वाडेकर साहेबांना. धावफलकावरती एका धावेची वाढ होईल. 41 धावा. 11 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची गरज. जीवन भांगे, गणेश वाडेकर हे कसलेले फलंदाज, मुरलेले फलंदाज, मुत्सद्दी फलंदाज मैदानामध्ये आहेत. या दोघांकडून निश्चित ज्या आतापर्यंत त्यांची वाटचाल बघितली तर चुका होण्याची शक्यता कमी आहे. कसा रोखतोय ऋषी ढोबळे त्यांना हे बघायचंय. उजव्या यष्टीच्या बाहेर इथे चेंडू सोडून दिला यष्टीरक्षकासाठी. बऱ्याच वेळा मी बघत असतो की फलंदाज चेंडू सोडून देताना सुद्धा आपल्या गार्ड वरून पुढे येतात आणि मग काय होतं की त्यांचा रीच वाढतो. बॅट्समन रीच टू दी बॉल हा नियम आहे. त्यामुळे लाईन महत्वाची ठरत नाही, तुमचा रीच महत्वाचा ठरत असतो. तुम्ही गार्ड सोडून पुढे आलात की पंच इथे उंच उंच फटका आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर षटकार. या 6 धावांबरोबर जीवन भांगे धावफलक पुढे घेऊन जातोय. तब्बल 47 धावा. मात्र 13 धावांची गरज आहे. 9 चेंडू 13 धावा. एक षटकार तुम्ही पहा या सामन्यामध्ये कसा आमूलाग्र बदल करतो. एका धावेसाठी खरं तर संघर्ष आहे, परंतु काही डॉट बॉल जरूर येत आहेत, परंतु असा एखादा मध्ये आलेला षटकार हा प्रचंड मेहनतीवरती पाणी फिरवणारा षटकार ठरतो आणि जीवन भांगे मात्र तितकीच सफाईदार फलंदाजी करताना आपण बघू शकतो. गोलंदाजी मार्कवरती ऋषी ढोबळे, फलंदाजी मार्क साठी तयार आहे जीवन भांगे. 47 धावा. स्लोवर 1 बाहेरची कट घेतली जरूर, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक धाव जीवन भांग्याला मिळते. धावफलक पुढे पोहोचला. 48 धावा. अजून 12 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 12 धावा या परिस्थितीमध्ये सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा. बाळा शेवाळेने टाकलेले षटक निश्चित सरासरीपेक्षा कमी धावा त्यानं खर्च केल्या. या षटकामध्ये देखील धावा रोखण्याचं मोठं आव्हान ऋषी ढोबळे समोर आहे. मात्र फलंदाज दाद देत नाहीये. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत ऋषी ढोबळेनं तब्बल 8 धावा खर्च केलेल्या आहेत. जास्तीच्या धावा अगोदर खर्च झाल्यात आणि त्यामुळे काटकसर करणं आता अत्यंत महत्वाचं आहे. यावेळेस स्क्वेअर लेगला चेंडू डाव्या यष्टीवरती आणि स्ट्रॉंग झोन मध्ये जर तुम्ही चेंडू टाकत असाल गणेश वाडेकरला तर यापेक्षा जास्त वेगळं उत्तर त्याच्याकडे नाहीये. स्लॉट मध्ये चेंडू दिला, सरळ शेतामध्ये फेकून षटकार आणि सामन्याचं समीकरण सुद्धा आता उद्ध्वस्त करून टाकले गणेश वाडेकरनं. सलामीला आलेला फलंदाज अजून मैदानामध्ये टिचून फलंदाजी करतोय. 54 धावा धावफलकावरती. मात्र 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता चेंडू जास्त आहे, धावा कमी आहे. या षटकातला हा शेवटचा चेंडू आणि गणेश वाडेकरचा षटकार. याच बरोबर सामना जिंकला. मात्र 4थ्या षटकामध्ये न्यू स्टार वाडा संघाने मिळवला विजय. 11 स्टार पारगाव संघाला इथे स्पर्धेतून बाहेर पडावं लागते. चांगली लढत. सलामीला येत 3 दमदार षटकार ठोकत गणेश वाडेकरनं विजयावरती केलं शिक्कामोर्तब आणि यानंतर
पुढची मॅचची घोषणा झालेली आहे त्या